नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. वाहन सुरक्षेला बळकटी देण्यासाठी शासनाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक HSRP बसवणे अनिवार्य केले असले तरी नंदुरबार जिल्ह्यात या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. HSRP बसवण्याची मुदत संपूनही जिल्ह्यातील तब्बल 71,529 वाहनधारकांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसल्यास परिवहन कार्यालयातील वाहनविषयक महत्त्वाची कामे केली जाणार नसल्याचा इशारा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम बारी सुरगस येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत गेल्या 2 वर्षांपासून पडीत अवस्थेत असून नवीन इमारतीचे बांधकामही अद्याप सुरू झालेले नाही. परिणामी 51 आदिवासी विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीत कोंबून शिक्षण घ्यावे लागत आहे. एका बाजूला शासन आधुनिक व डिजिटल शिक्षणाच्या घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गखोलीसारखी मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753BE तळोदा बऱ्हाणपूर चौपदरीकरण प्रकल्पामुळे दसवडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी संपादित होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून विविध मागण्या मांडल्या आहेत. राज्य शासनाचा पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार हंगाम 2026-27 साठी धुळे जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभाग आणि भारतीय कृषी विमा कंपनीने केले आहे. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दोंडाईचा पोलीस आणि नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. दरम्यान बसस्थानकात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने लक्ष वेधून घेतले. साक्री तालुक्यातील दातर्ती येथील ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात जलसुरक्षेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत शाळेच्या इमारती, अंगण व मैदानावर पडणारे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी जलपुनर्भरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून जलपुनर्भरण खड्डा व पाण्याचा प्रवाह वळविण्यासाठी चारी खोदून पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाचा आदर्श घालून दिला. जुलै महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरी नंदुरबार जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आकाशाकडे लागून आहेत. पेरणी केलेली पिके पाण्याअभावी करपण्याची भीती निर्माण झाली असून अद्याप बहुतेक ठिकाणी पेरण्याच रखडल्या आहेत. यामुळे खरीप हंगाम संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावातील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे जपली जाणारी पारंपरिक प्रथा पाळत संपूर्ण गाव बंद करून सर्व ग्रामस्थ गावाबाहेर गेले आणि तेथे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रमाअंतर्गत धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पोती यांनी मंगळवारी दिसात शहरातील नटराज चित्रपटगृह व शांतीनगर परिसरात प्रत्यक्ष घरभेट देत मतदार पडताळणी प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना BLO 2 दिवसात 100% काम पूर्ण करून माहिती तात्काळ अपलोड करण्याचे निर्देश दिले. दोंडाईचा रेल्वे स्टेशन परिसरात परराज्यातील प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. संशयित आरोपीकडून लूटमार केलेला मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच विविध चोरीतील 6 मोबाईल असा एकूण 91,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामाचा महत्त्वाचा टप्पा सुरू असतानाही धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही. 7 जुलै अखेरचा अधिकृत आकडेवारीनुसार धुळे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 43.2% पाऊस झाला असून तालुकानिहाय तसेच महसूल मंडळनिहाय मोठी तफावत समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे साक्री तालुक्यातील कुडाशी आणि उमरपट्टा मंडळांनी सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवत दिलासा दिला आहे. जिल्ह्याची हंगामी सरासरी 170.9 मिलीमीटर असताना प्रत्यक्षात केवळ 73.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 6 पावसाचे दिवस नोंदवले गेले आहेत. मात्र पावसाचे वितरण अत्यंत असमान असल्याने काही भागात ओलाव्याचा प्रश्न कायम आहे, तर काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत.
धुळे येथील एम इंदिरा महिला मंडळ धुळे संचलित आर परदेशी प्रायमरी स्कूलमध्ये माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पाचोरा तालुक्यातील बाळद येथील स्मशानभूमीतील जवळपास 25 ते 30 लिंबाची 17 ते 18 वर्ष वयाची झाडे अज्ञात व्यक्तीने तोडणी केली आहे. यामुळे ग्रामस्थांसह निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. येथील स्मशानभूमीतील जवळपास 25 ते 30 लिंबाची 17 ते 18 वर्ष वयाची झाडे अज्ञात व्यक्तीने तोडणी केली आहे. यामुळे ग्रामस्थांसह निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. रात्रीच्या सुमारास घरासमोर ओट्यावर बसलेल्या गोलू रायसिंग पंडित या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना भुसावळ येथे 6 जुलै रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास राहुल नगर परिसरात घडली. पोलिसांनी तपास चक्री फिरवली. अमोल विनोद देवरे वय 19 व अनिकेत उर्फ काळू मनोज जाधव वय 21 या दोघांना अटक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईल समोर मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात जळगाव चौफुली परिसरातील रहिवासी 22 वर्षीय तरुण चेतन सुखदेव हटकर याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे 2 मित्र जखमी झाले आहेत. ही घटना 7 जुलैला पहाटे 12:30 वाजेच्या सुमारास घडली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.